तर नाशिकमध्ये ही बैठक संपन्न झाली आणि त्यानंतर काय पुढे होणार याविषयीची माहिती देत होत्या दिव्या आणि फरांदे। याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात। आणखी एक मोठी बातमी आहे कॉपी विषयीची। आदर्श सेकंडरी स्कूल पिंपळगाव वळण फुलंब्री या ठिकाणी परीक्षा केंद्रावर मास कॉपी सुरू असल्याचं खुद्द जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी उघड केलंय। 12वीची गणिताची परीक्षा आज होती, पेपर होता आणि त्यावेळी हा सगळा प्रकार सुरू होता। या सर्व कॉप्या मीना यांच्या पथकानं जप्त केलेल्या आहेत। तर 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि याच वेळेला जेव्हा गणिताचा पेपर होता त्यावेळेला मास कॉपी केली जात होती। सर्वजण एकाच ठिकाणी बसून पेपर देत होते अशी माहिती समोर आलेली आहे आणि जे कार्यकारी अधिकारी आहेत जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांनीच हा मास कॉपीचा प्रकार उघडकीस आणलाय। आज रोजी मी आपल्या आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव वळण फुलंब्री या ठिकाणी आलेलो आहे। ऑलरेडी ज्यावेळी आम्ही एंट्री केली तर खूप लोक या ठिकाणावरून बाहेर जात होते आणि धावत होते आणि त्याच्यानंतर पोलीसचे कर्मचारी तिकडे बाहेरच बसले होते, त्यांचा कोणावरही कंट्रोल नव्हता। आणि आतमध्ये ज्यावेळी ग्राउंड फ्लोअरची तपासणी केली त्यावेळी विंडोवरून खूप सारी पुस्तकं आणि चिठ्ठी वगैरे खाली टाकत होते आणि त्यामध्ये आपण जितके बी पुस्तक आणि बुक्स वगैरे संकलन केलं तर आपल्याकडे इतकं संकलन झालेलं आहे। तर 10वीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्या यासाठी सरकारकडून विशेष दखल घेतली जाते। मात्र त्यानंतरही कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडताना दिसतोय। जालना जिल्ह्यातील कॉपी प्रकरणानंतर आता यवतमाळच्या महागाव तालुक्यातील कोठारी इथल्या आदर्श शाळेच्या केंद्रावरील कॉपी प्रकरण उजेडात आलंय। या प्रकरणी केंद्र संचालक श्याम तास्केसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेनं शिक्षण विभागात चांगलीच खळबळ माजली आहे। काही प्रश्नपत्रिका त्यात लीक झाली अशी माहिती मिळाल्यावरून आमच्याकडे शिक्षणाधिकारी विजय बेतेवाड यांनी रिपोर्ट दिली की जे केंद्र संचालक आहे सुचिवत उर्फ श्याम कान्होजी तास्के, केंद्र संचालक आदर्श विद्यालय कोठारी यांच्या कार्यालयाच्या बाजूला पार्टिशन असून त्या पार्टिशनमधनं कोणतरी मोबाईलद्वारे ते एक प्रश्नपत्रिका व्हायरल केली। त्यावरून